प्रॉब्लेम सेट मधला तिसरा. इन अ हॉकी टीम देर आर 6 डिफेंडर्स, 4 ऑफेंडर्स अँड 1 गोली. आउट ऑफ 1 प्लेयर इज टू बी सिलेक्टेड रँडमली ॲज अ कॅप्टन. एकूण 4 ऑफेंडर आहेत, 6 डिफेंडर आहेत आणि 1 गोली आहे आणि याच्यातून तुम्हाला एकाला कॅप्टन सिलेक्ट करायचं आहे. फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ द सिलेक्शन दॅट गोली विल बी सिलेक्टेड. पहिल्यांदा काय म्हणू, नंबर ऑफ हॉकी टीम प्लेयर्स आर. पहिला काय, डिफेंडर्स 6, पुन्हा काय आहेत, ऑफेंडर्स 4, नंतर आहे गोली 1. देअरफॉर टोटल नंबर ऑफ हॉकी प्लेयर्स आर 11. एकूण किती बेटा, 11 प्लेयर आहेत. किती प्लेयर आहेत, 11 प्लेयर्स आहेत. देअरफॉर सॅम्पल साईज मिळाला, NOPS किती आलं, 11 आला. ठीक आहे बेटा. मग आता ह्याच्यावरून काय काढता येतं आपल्याला. पहिला, लेट इव्हेंट ए काय आहे, द गोली विल बी सिलेक्टेड. गोली सिलेक्ट करण्यात येईल. काय चान्स असेल पहा, ए गोलीची संख्या किती आहे, फक्त एकच आहे. ठीक आहे, 1 आहे. मग त्या ठिकाणी आपण असं लिहिण्यापेक्षा डायरेक्ट काय करू, NA इज इक्वल टू 1. देअरफॉर प्रोबॅबिलिटी एची काय आहे, NA डिवायडेड बाय NS म्हणजे 1 डिवायडेड बाय 11. देअरफॉर P बरोबर काय येतं, 1 डिवायडेड बाय 11. म्हणजे एवढी चान्स आहे की गोली हा त्या ठिकाणी काय होऊ शकतो, कॅप्टन होऊ शकतो. इव्हेंट बी काय आहे, डिफेंडर विल बी सिलेक्टेड. लेट इव्हेंट बी द डिफेंडर विल बी selected as captain. चान्स किती आहेत. देअरफॉर नंबर ऑफ डिफेंडर्स आर 4. एकूण किती डिफेंडर, 4 आहेत. देअरफॉर NB बरोबर काय येते बेटा, NB बरोबर येतो 4 आला. मग देअरफॉर P बरोबर काय येतो, NB डिवायडेड बाय NS. देअरफॉर P बरोबर काय येते बेटा, NB किती काढलात, 4 आहे. हे किती आहे, 11 आहे. देअरफॉर P किती आला बेटा, 4 डिवायडेड बाय 11. अशा आन्सर तुम्ही काढू शकता. मग द पॉसिबिलिटी ऑफ गोली विल बी सिलेक्टेड इज 1/11th टाइम्स. द पॉसिबिलिटी दॅट द डिफेंडर विल बी सिलेक्टेड ॲज अ कॅप्टन किती आहे बेटा, 4/11. अशा प्रकारे हा प्रॉब्लेम सेटमधला हा आपला तिसरा कंप्लीट झालेला आहे.